श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 30. श्री गुरु गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती सर्वत्र पसरत चालली होती. श्री नृसिंह सरस्वती हे साक्षात त्रयमूर्तीचे अवतार आहेत, यांची लोकांना प्रचिती येऊ लागली. असा अवतारी पुरुषांचे कार्य शब्दात वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. श्रींच्या दर्शनासाठी दूरवरून सर्व थरातील लोक येत होते. श्री गुरूंच्या कृपाशीर्वाद घेऊन जात होते. गुरुकृपा होते त्याला सर्व अभिष्ट मिळते, अशी श्री गुरूंची ख्याती झाली असता उत्तरेकडे माहूर येथे गोपीनाथ नावाचा मोठा श्रीमंत माणूस राहत होता. गोपीनाथला पुत्र प्राप्त होत असत, परंतु लगेच कालवश होत असत. त्यामुळे तो वर त्याची पत्नी फार दुःखी होती. त्यांनी मनोभावे दत्तात्रेयाची आराधना सुरू केली. पुढे त्यांना एक पुत्र झाला. त्यांनी त्याचे नाव दत्तात्रेय असे ठेवले. ते दाम्पत्य धनसंपत्ती होते. त्यांनी मुलाला खूप मायेने वाढवले. 5व्या वर्षी त्यांनी हौसेने त्यांची मुंजी केली. तो 12 वर्षाचा झाला तेव्हा सुंदर सुशील कन्या पाहून त्याचा विवाह केला. तिच्यावर सासू सासऱ्यांचे खूप प्रेम होते. दत्तात्रेयाची पत्नी सासू सासऱ्यांची खूप सेवा करायची. अशा रीतीने लग्नानंतरची 4-5 वर्ष नवलाईत व आनंदात कशी सरली ते कळलेच नाही. पुढे दुर्दैवाने दत्तात्रेयाला एक व्याधी जडली. त्याची अन्नावरची वासनाच उडाली. अनेक औषधोपचार व्रतवैकल्य करून झाली, पण काही केल्या गुण येईना आणि शारीरिक व्याधी अधिकच बळवत चालली. त्याची पतिव्रता पत्नी त्यांच्या बरोबरीने क्लेश सहन करीत होती. त्यांचा देह फार क्षीण झाला. त्याच्या शरीरातली दुर्गंधी येऊ लागली. वैद्यही त्यांच्याजवळ जाईनात. तिनेही स्वतःवरती बरीच बंधने घालून घेतली. पती जेवढे अन्न सेवन करी तेवढेच अन्न ती खात असे. तिचे मातापिता सासू सासरे तिला या गोष्टीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होते. तिचे दुःख व यातना पाहून ते खूप चिंता करू लागले. दत्तात्रेयाची शारीरिक स्थिती औषधोपचाराने सुधारणार नाही हे निश्चित झाले. मानवी प्रयत्न संपले. याचे रक्षण श्री शंकरच करील असे वैद्य म्हणू लागले. आपल्या आईवडिलांचे दुःख पाहून दत्तात्रेय त्यांना म्हणाला, सर्व काही ईश्वराची करणी आहे. मनुष्याचा प्रयत्न तेथे काय चालणार? माझ्या या व्याधीमुळे मी आपल्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, याचे मला खूप वाईट वाटत आहे. तो आपल्या पत्नीला म्हणाला, हे प्राणेश्वरी, माझे दिवस आता सरले. तू माझ्यासाठी फार कष्ट सोसलेस. तुझे सौंदर्य माझ्या नशिबात नाही. मी देवहीनच आहे. माझ्या या अंगाला स्पर्श केलास तर तुझे सौभाग्य राहणार नाही. पतीचे वचन ऐकून ती खूप दुःखी झाली. ती म्हणाली, स्वामी, तुम्ही माझा अवहेर करू नका. मी तुमच्या संगेच राहणार, यात शंका नाही. ती आपल्या सासू सासऱ्यांना म्हणाली, माझे पती पूर्ण बरे होतील असा मला विश्वास वाटतो. तुम्ही चिंता करू नका. आम्ही एखाद्या शिवतीर्थी जाऊन राहतो. तोच चंद्रमौळी शंकर आमचे रक्षण करील. लोक अशी ख्याती सांगतात की गाणगापुरात श्री नृसिंह सरस्वती हे ईश्वर स्वरूप गुरुमूर्ती आहेत. ते तेथे राहतात. त्या स्वामींचे दर्शन घ्यावे अशी माझी खूप इच्छा आहे. त्यांच्या केवळ दर्शनाने माझे पती या व्याधीतून मुक्त होतील अशी खात्री आहे. ही गोष्ट तिच्या मातापित्यास व सासू सासऱ्यांना मान्य झाली. त्याप्रमाणे ती सर्व आप्तेष्टांचा, मातापित्यांचा व सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन गाणगापुरात जाण्यास निघाली. आपल्या नवऱ्याला डोलीत घालून ती पतिव्रता आपल्या पतीसह निघाली व काही काळ प्रवास करून गाणगापुरास आली. वाटेत तिच्या पतीची दुःखाने अधिकच बळावले. गावात आल्यावर तिने श्री गुरूंचे वास्तव्य कुठे आहे वगैरे चौकशी केली. तेव्हा श्री गुरु संगमावर गेले आहेत असे समजले. त्यावेळी ती पतिव्रता पतीजवळ आली व पाहते तो त्याच्या अंतकाळ जवळ आलेला होता. त्याच वेळी त्याचे प्राण गेले. ती दुःखावेगाने आक्रोश करून भूमीवर रडून येऊ लागली. ग्रामस्थ लोकांनी तिला आत्मदहन करण्यापासून परावृत्त केले. ती पतिव्रता अशा रीतीने शोक करीत होती कारण तिला वाटत होते की आपण आपल्या पतीला सासू सासऱ्यांपासून दूर आणले. त्यांना शेवटचे दर्शन होऊ शकले नाही, म्हणून ती स्वतःला दोष देऊ लागली. ती स्त्री अशा प्रकारे फार शोक करीत होती. तेवढ्यात तेथे एक सिद्ध पुरुष आला. सर्वांगाला भस्म लावले होते, जटा धारण केल्या होत्या, रुद्राक्ष माळा घातल्या होत्या, हातात त्रिशूल धरला होता. तो म्हणाला, तू एवढा शोक करू नकोस. नशिबात जसे लिहिले असेल तसेच होते. पूर्वजन्माच्या कर्माचे फळ भोगणे अटळ असते. ब्रह्मलिखित अटळ असते, ते भोगावेच लागते. अशा प्रकारे त्या तपस्व्याने तिला बोध केला. तेव्हा तिला विवेक उपजला व तिने शोक आवरला. तिने हात जोडले, त्याच्या चरणी मस्तक ठेवले आणि स्वामी, माझा उद्धार करा अशी विनंती केली. तुमच्या सांगण्याप्रमाणे करीन असे म्हणून ती पुन्हा त्याच्या पाया पडली. तिचे वचन ऐकून त्या योगाने प्रसन्न वदनाने तिला स्त्रियांचे उच्चारण कसे करावे ते सविस्तर सांगितले.
प्रसन्न वदनाने तिला स्त्रियांचे आचरण कसे असावे हे सविस्तर सांगितले. यापुढील सांगितले. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 31. योगेश्वराने स्त्रियांचे धर्म व कर्म या अध्यायात सांगितले आहेत. योगेश्वर तिला म्हणाले, काय करावे, कोणता मार्ग अनुसरावा असा तुझा प्रश्न आहे. भवसागर तारण्यासाठी मी तुला स्त्रियांनी काय आचरण करावे ते सांगतो. यातील तुला जे योग्य वाटेल ते तू स्वीकार. मी स्त्री धर्म स्वाभाविक जे आहे ते सांगतो. स्कंद पुराणातील काशीखंडात स्त्रियांचे आचार धर्म पुष्कळ सांगितले आहे. ते योगेश्वराने तिला सांगितले. महर्षी अगस्ती त्यांची पतिव्रता भार्या लोपामुद्रा हिच्यासह काशी क्षेत्रात राहत होते. तिच्या इतकी श्रेष्ठ पतिव्रता दुसरी कोणीही नाही. ते तिथे राहत असताना एक अद्भुत घटना घडली. विद्व नावाचा अगस्ती मुनीच्या शिष्य पर्वत रूपाने भूतलावर राहत होता. तो विंध्याचल पर्वत अपूर्व वनराईने व शिखरांनी शोभायमान होता. एकदा नारद मुनी तेथे हिंडत गेले. त्याने विध्व पर्वताची खूप स्तुती केली. शेवटी म्हणाले, इतके असून सुद्धा एक उणीव आहे. तू मेरू पर्वता एवढा उंच नाहीस, त्यामुळे तुझे महत्त्व नाही. नारदाने असे म्हणताच विंध्याचल रागावला व तत्काळ वाढू लागला. तो एवढा उंच झाला की दक्षिण क्षेत्रात सर्वत्र अंधार पसरला. सूर्याची गती अवरुद्ध झाली. तेव्हा देव घाबरले व इंद्राकडे गेले. इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला. अगस्तीला काशी सोडून जाण्यास व दक्षिणेत जाऊन विध्व पर्वताला नमविण्यास सांगावे. तो अगस्तीचा शिष्य आहे म्हणून तो त्याचे ऐकेल असा सल्ला ब्रह्मदेवाने दिला. तेव्हा इंद्रादी सर्व देव, गुरु बृहस्पती आणि अनेक ऋषी काशीस अगस्तीकडे आले. त्याने सर्वांचे स्वागत केले. तेथे सर्व देव बसले असता देवगुरु बृहस्पतींनी देवाजवळ लोपामुद्रेच्या अलौकिक प्रतिव्रताची प्रशंसा केली. त्यावेळी बृहस्पतींनी प्रतिव्रतेचे आचरण कसे असावे ते सविस्तरपूर्वक सांगितले. पती हाच आपला गुरु, तोच धर्म, देव व सर्व तीर्थ असा जिच्या मनाला निश्चय असतो ती स्त्री प्रतिव्रता जाणावी. शरीरात जीव असतो तोपर्यंत तो जीव सर्वांना पवित्र असतो, पण जीव जाताक्षणीच प्रेताला कोणी हातही लावत नाही. पती हाच आपला प्राण समजावा. अशा प्रकारे देवाचे गुरु बृहस्पती यांनी प्रतिव्रतेचा आचार धर्म व श्रेष्ठत्व सांगितले. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 32. तपस्व्याने विधवेचे आदर्श आचरण कसे असावे ते सर्व दत्त ब्राह्मणाच्या पत्नीला सांगितले व सती जावे की व्रतस्थ राहून वैधव्यातील जीवन कंटावे हे तिने स्वतःच ठरवावे असे म्हटले. सती जाण्यास जे पुण्य आहे तेच व्रतस्थ राहून वैधव्यात राहण्यात आहे असे त्याने सांगितले. त्यावेळी त्या स्त्रीने त्यांना नमस्कार केला व कारुण्यपूर्ण शब्दांनी म्हणाली, हे श्रेष्ठ योगीन, तुम्ही माझे मार्गदर्शक सहायता आहात. तुम्ही दोन्ही विचार सांगितले. त्यातील वैधव्य दशा आचरणात अत्यंत कठीण आहे. मला ते झेपणारे नाही. सहगमनात अपार पुण्य आहे याचा मला दिलासा वाटतो. स्वामी, मी मनाचा निर्धार करून पतीसह गमन करीन असे म्हणून तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. त्याचे पाय धरले. त्या करुणेच्या व कृपेच्या सागररूपी योगेश्वराने तिला उठवले व अभय देऊन म्हणाले, तू तुझ्या पतीला घेऊन संगमावर जा. तेथे श्री गुरूंची भेट होईल. एका गुरु वाचून काळाला कोणी जिंकू शकत नाही. ज्याच्या मनात भाव असेल त्याला याची प्रचिती येते. तेव्हा गुरुचरणाचे दर्शन घ्यावे, मग तिथून परत यावे व पतीसंगे सह गमन करावे असे म्हणून त्याने त्यावेळी तिच्या कपाळाला भस्म लावले व तिला 4 रुद्राक्षे दिली आणि तिला म्हणाले, 2 रुद्राक्षे तुझ्या गळेसरात बांध, नंतर 2 रुद्राक्षे तुझ्या पतीच्या कानांना बांध. तुम्ही दर्शनाला जाल तेव्हा तेथे ब्राह्मण रुद्रसूत्र म्हणत असतील. त्यावेळी श्री गुरूंचे पाय धुतले जातील. तिचे तीर्थ घ्यावे व स्वतःच्या शरीरावर शिंपडावे. तसेच ते येथे आणून प्रेतावरही ओषण करावे. मग सहगमन करावे. नदी तीरी तिने अग्निकुंड तयार करवले. त्यात गोवऱ्या व लाकडे टाकली. अग्निकुंडाजवळ तिने प्रेत ठेवले व सुवासिनींना बोलावून वाणे दिली. ब्राह्मणांना विचारून ती स्त्री संगमावर नारायण रूपी नृसिंह सरस्वती होते तेथे गेली. स्वामींची मनोभावे प्रार्थना करीत ती स्वामींच्या दर्शनाला निघाली. समोरच्या संगमंगापाशी एक मोठा पिंपळाचा वृक्ष होता. तेथे तिला स्वामी बसलेले दिसले. ती दूर उभी राहिली व तिथूनच तिने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला.
तेव्हा श्री गुरूंनी आशीर्वाद दिला, तुझे सौभाग्य अढळ राहो. त्यांनी असे म्हटले तेव्हा तिने आणखी एकदा नमस्कार केला. तेव्हा स्वामी पुन्हा म्हणाले, अष्टपुत्रा भव. स्वामीचे आशीर्वाद ऐकून सर्व लोक हसू लागले. त्यांनी श्री गुरूंना सविस्तर स्पष्टीकरण केले. ब्राह्मण स्वामींना म्हणाले, हिचा पती मरण पावला आहे. ती सुवासिनी कशी राहील? ही स्त्री सती जाण्यापूर्वी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आली आहे. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून श्री गुरु म्हणाले, हिचे सौभाग्य अढळ आहे, तर मग हिला मरण कसे येईल? ते प्रेत आमच्याजवळ आणा. त्यांचा प्राण कसा गेला ते तर पाहू द्या. श्री गुरु ब्राह्मणांना म्हणाले, आमचे वचन असे आहे की हिचे सौभाग्य स्थिर आहे. तुम्ही मुळीच काळजी करू नका. हे वचन आता शंकरच खरे करीत. प्रेतसंस्कार करू नका, ते माझ्याजवळ आणा. एवढा प्रकार होत आहे तोच 4 ब्राह्मण तेथे आले. त्यांनी रुद्रसूत्र म्हणून गुरुचरणावर अभिषेक केला व षष्ठोपचाराचे श्री गुरूंची पूजा केली. एवढे सारे होत आहे तो तेथे लोक प्रेत घेऊन आले. त्यांनी श्री गुरुसमोर प्रेत ठेवले. त्यांनी त्याचे दोर सोडवण्यास श्री गुरूंनी सांगितले. आपल्या चरणाचे तीर्थ त्यांनी ब्राह्मणाजवळ दिले व म्हटले, हे तीर्थ प्रेतावर शिंपडा. याने प्रेताला पूर्णपणे स्नान घाला. स्नान घातल्यावर श्री गुरूंनी अमृतमय दृष्टीने प्रेताकडे पाहिले. त्याबरोबर प्रेत सचेतन झाले. तिचा पती तत्क्षणी उठला व आळोखे पिळोखे देऊ लागला. आपण कोठे आहोत याचे त्याला आकलन होईना. तेव्हा त्या स्त्रीने सर्व प्रसंग पतीला सविस्तरपणे सांगितला. मग ती दोघे हात जोडून स्वामींच्या समोर उभी राहिली. त्यांनी श्री गुरूंनी नाना प्रकारे स्तुती केली. तेव्हा श्री गुरुमूर्तींनी त्यांना प्रसन्नपणे आशीर्वाद दिला. तुम्हाला 8 पुत्र होतील. तुम्ही श्रीमंत व्हाल. तुम्ही दोषमुक्त झाला आहात. हा देह जेव्हा अंत पावेल तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळेल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 33. पूर्वी नंदीप ग्रामी एक वेश्या राहत असे. ती दिसायला फार सुंदर होती. तिच्याकडे अपार धनधान्यादी संपत्ती होती. अशी ती वेश्या स्वतःला प्रतिव्रता म्हणत होती. तिच्या घरी नाट्यमंडप होता. त्या मंडपात मनोरंजनासाठी तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते. त्या कोंबड्याच्या व माकडाच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या. ती त्यांना करमणुकी व खातर नृत्य शिकवी. एकदा एक शिवव्रत नावाचा मोठा धनाढ्य व्यापारी तिच्याकडे आला. त्याने रुद्राक्ष माळा घातल्या होत्या व भस्म लावले होते. त्या व्यापाऱ्याला हातातच ती त्यांना करमणुकी खातर नृत्य शिकवी. एकदा एक शिवव्रत नावाचा मोठा धनाढ्य व्यापारी तिच्याकडे आला. त्याने रुद्राक्ष माळा घातल्या होत्या व भस्म लावले होते. त्या व्यापाऱ्याला पाहताच वेश्येने नमस्कार करून त्याला नाट्यमंडपात नेले व अनेक उपचार करून त्याचे स्वागत केले. तिने व्यापाऱ्याला विचारले, आपण जर आपल्या जवळील हे रत्नजडित लिंग मला दिले तर मी 3 रात्र आपल्यालाच रतिसुख देईन. आपण जर विकत देणार असाल तर लक्षांच्या संख्येत त्याचे मी आपणाला मोल देईन. तेव्हा हे शिवव्रत आपल्या मनात असेल ते सांगावे. तो व्यापारी हसून म्हणाला, मी हे शिवलिंग रतिसुखाच्या बदल्यात देईन. परंतु तू नावानेच वेश्या आहेस, व्याभिचारिणी आहेस. तुझे बोलणे सत्य कसे मानावे? तुम्हाला अनेक पुरुषांशी संगत करावी लागते. तुला प्रतिव्रता कसे म्हणावे? व्याभिचार करणे हा तुमचा कुळाचार आहे. तुमचे मन एकाच पुरुषाशी स्थिर राहत नाही. व्यापाऱ्याचे बोलणे ऐकून वेश्या म्हणाली, मी खरोखरच 3 दिवस आपली कुलस्त्री होऊन राहीन. मला आपण ते श्रेष्ठ लिंग द्यावे. मी आपले मन धनाने रिजवीन. व्यापारी तिला म्हणाला, तू म्हणतेस त्याला प्रमाण काय? 3 दिवस व 3 रात्र. सर्व धर्म कर्मात माझी तू धर्मपत्नी व्हायला पाहिजेस. तेव्हा त्या वेश्येने त्या शिवलिंगावर हात ठेवून चंद्र व सूर्य यांना साक्षी मानून वचन दिले आणि ती त्याची पत्नी झाली. तेव्हा त्या व्यापाऱ्याने ते लिंग तिच्या हाती दिले आणि म्हणाला, हे शिवलिंग म्हणजे माझा प्राण आहे. याला जर काही हानी पोचली तर मी प्राणत्याग करेन. व्यापाऱ्याचे ते म्हणणे तिने मान्य केले. अशा रीतीने दोघांचे समाधान झाले. दोघे मंडपात बसली असता सायंकाळ होऊन सूर्यास्त झाला. तेव्हा आपण आता घरात जावे असे ती म्हणाली. तेव्हा वैश्यच तिला म्हणाला, रतिप्रसंगी हे लिंग जवळ ठेवू नये. त्याचे बोलणे ऐकून तिने ते लिंग मंडपात सुरक्षित ठिकाणी ठेवले. ती दोघे क्रीडा करीत असता नाट्यमंडपास भयंकर आग लागली व तो नाट्यमंडप संपूर्ण जळाला. ते पाहून तो व्यापारी शोक करू लागला. मंडपाची आग लोकांनी विझवली, पण त्या आगीत ते लिंग जळून गेले. माकडांचे व कोंबड्यांचेही जळून भस्म झाले. तो व्यापारी शोकाकुल होऊन म्हणाला,
माझे प्राणलिंग जळाले, आता मी प्राणत्याग करतो असे म्हणून तो बाहेर आला. त्याने खूप लाकडे जमवून चिता रचली आणि अग्नी प्रदीप केला. माझे लिंग जळाले असे म्हणत त्याने पटकन त्या धगधगत्या आगीत उडी मारली. वेश्या दुःख करू लागली. माझ्या हातून पुरुषाची हत्या झाली. हा व्यापारी माझा प्राणेश्वर होता, त्याचा नाश झाला. मी पतिव्रतेचा धर्म आचरण करून प्राणत्याग करते असे म्हणून तिने ब्राह्मणांना वस्त्रे व भूषणे दान दिली. चंदनाच्या लाकडाचा अग्नी प्रदीप केला. आपल्या बंधुवर्गाला नमस्कार करून म्हणाली, मी पतीबरोबर सहगमन करीत आहे. तिचे नातेवाईक तिला आपल्या आयुष्यात येणाऱ्या पुरुषांची मोजदाद देत नसते. मग हा तुझा पती कसे असे म्हणतेस असे म्हणतात. मग तिने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. सर्व ब्राह्मणांना नमस्कार करून तिने अग्नीजवळ उभे राहून एकदम त्यात उडी टाकली. त्यावेळी आश्चर्य घडले. पंचमुख सदाशिव, 10 भुजाचा नागाचा यज्ञोपवीत धारण करणारा पात्र, त्रिशूलक डमरू हाती घेतलेला, भस्मास लेप असणारा जटाधारी नंदीवर बसलेला असा तेथे अग्नीतून प्रगट झाला व त्याने वेशेला वरचेवर धरले. त्या अग्निकुंडातून अग्नी शांत झाला. फक्त वत्सल ईश्वर तेथे प्रगट झाला व प्रसन्न वदनाने तिला म्हणाला, मी तुझी परीक्षा पाहण्यास आलो होतो. तुझी धर्मावरील दृढ निष्ठा व धैर्य पाहण्यासाठी आलो होतो. सर्व काही मी मायेने निर्माण केले होते. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. जो वर तू मागशील तो मी तुला देईन. तेव्हा वेश्या म्हणाली, हे चंद्रमौळी, मला वर नको. सर्व भूलोक व पाताळ यातील काहीच ऐश्वर्य भोग नकोत. मी तुझ्या चरणकमळावर मुग्ध भ्रमर होऊन भाग्यवती होईन. माझे व सर्व बंधुवर्ग तुझ्याजवळ राहावे. जे माझे दास व दासी आहेत त्यांना स्वर्गास न्यावे. हे स्वामी, मला संसाराच्या येळझाऱ्यातून मुक्त करा. असे म्हणून ती शंकराच्या पाया पडली. पराशर ऋषी म्हणाले, ते माकड काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होता. त्याच्या घरी पुत्र म्हणून जन्मास आले व तो कोंबडा त्या राजाच्या प्रधानाचा मुलगा म्हणून जन्मास आला. पूर्वी जन्मी ते अज्ञानी असूनही रुद्राक्ष धारण करण्याचे पुण्य घडले, त्यामुळे ते मानव जन्मास आले. पण आता ते ज्ञानपूर्वक रुद्राक्ष धारण करतात, त्यामुळे त्यांच्या पुण्याला गणतीच नाही. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 34. पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्षाचे महात्मक वर्णन करून सांगितले. तसेच त्या राजकुमाराचे पूर्वजन्माचे चरित्र सांगितले. राजा संतुष्ट होऊन ऋषीच्या पायावर डोके ठेवून म्हणाला, स्वामी, रुद्राक्ष धारण केल्याने माझ्या मुलाला पुण्य लागले असे आपण सांगितले. तो आता ज्ञानी असून रुद्राक्ष धारण करतो. आता याच्या आयुष्यात काय घडेल? माझ्या मुलाचे व मंत्री मुलाचे भविष्य सविस्तर सांगावे. ऋषी राजाला म्हणाले, तू पुत्राचे भविष्य विचारतोस, पण तुला ऐकल्यावर दुःख होईल. राजा, तुझ्या मुलाचे आयुष्य 12 वर्ष आहे. ती 12 वर्ष पूर्ण होण्यास आता फक्त 7 दिवस राहिले आहेत. हे ऐकून राजाला खूप दुःख झाले. शोकाने गहिवरून स्त्रीसह ऋषीच्या पाया पडला आणि म्हणाला, स्वामी, आपण सर्वज्ञानी आहात, तरी कृपया यावर काही उपाय सुचवावा. तेव्हा पराशराने सांगितले, राजा, तू शंकराला शरण जा आणि मनातील सर्व भय सोडून शंकराची आराधना कर. तोच तुझ्या पुत्राचे रक्षण करील. अल्पायुषी माणसाने जर विश्वासाने रुद्राचा जप केला तर पाप जाते व तो दीर्घायुषी होतो. तेव्हा 10 सहस्त्र रुद्रपाठ करून त्याचे शिवाला स्नान घालावे. असे केल्यास तुझ्या पुत्राचे 10,000 वर्ष संरक्षण होईल. तू विद्वान असा 100 विप्रांना, ज्ञानी यज्ञनिष्ठ ब्राह्मणांना बोलाव. अशा ब्राह्मणाकरवी शंकरावर अभिषेक कर. तुझ्या मुलाचे आयुष्य वाढेल, तत्काल कल्याण होईल. पराशराने सांगितल्याप्रमाणे राजाने ब्राह्मणांना बोलावून 1 सहस्त्र विद्वान ब्राह्मण बोलावले. 100 कलश भरून उसाचा रस घेऊन त्याने विधीपूर्वक शंकरावर अभिषेक केला. त्याच रसाने पुत्राला 7 दिवस स्नान घातले. अशा प्रकारे 7 दिवस ईश्वराची आराधना केली. 7 दिवस झाले आणि अचानक त्या मुलाला मूर्छा आली. त्यावेळी अदृश्य अशी वाणी प्रगट झाली. हातात दंड धारण केलेला असा महापुरुष दिसला. त्याच्या दाढा मोठ्या होत्या. असे मोठे दूत तेथे आले. सर्व ब्राह्मण रुद्रपाठ म्हणत होते. त्यांनी स्वरयुक्त मंत्र म्हटले आणि मंत्राशयात त्या मुलावर टाकल्या. ते दूत दूर उभे राहून पाहत होते. त्याच्या हातात मोठे पाश होते. ते कुमारव दुरूनच पाश टाकण्याचा प्रयत्न करीत होते. तोच हातात दंड घेतलेले शिवदूत त्यांना
मायाला लागले तेव्हा हे यमदूत भिवून पडाले. अशा प्रकारे त्या ब्राह्मण श्रेष्ठांनी त्या राजपुत्राचे रक्षण केले व वेदोक्त मंत्र म्हणून त्याला आशीर्वाद दिला. रुद्राक्षाचा हा महिमा आहे. गुरुची ब्रह्माची कृपा पूजा करावी, त्यामुळे यमाचे भयच उरत नाही. म्हणूनच रुद्रावर श्री गुरूंची फार रुद्रावर श्री गुरूंची फार प्रीती आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 35. श्री नृसिंह सरस्वतीने रुद्राचे महात्मा सांगितल्यावर त्या स्त्रीने मला काहीतरी मंत्रोपदेश द्या अशी त्यांना विनंती केली. तेव्हा स्त्रियांना मंत्रोपदेश देऊ नये, प्रति सेवा करावी, हीच त्याची ईश्वर भक्ती होय असे त्यांनी सांगितले. तेव्हा तिने मला एखादे व्रत करायला सांगा अशी विनंती केली. श्री गुरूंनी त्यावेळी त्या दाम्पत्याला सोमवारी उपवास, स्नान, शिवपूजन इत्यादी करण्याचे व्रत सांगितले व त्या व्रताचे महात्मा सांगताना पूर्वी सुताने ऋषींना सांगितलेली सीमंतिनीची कथा सांगितली. पूर्वी आर्यावंतात एक राजा होता. त्याचे नाव चित्रवर्मा होते. तो धर्मशील, शूर व पराक्रमी होता. तो सपत्नीक शिवाची पूजा करीत असे. त्यांना पुत्रकामना होती, पण पुष्कळ काळाने त्यांना कन्या झाली. तिचे नाव समंतिनी ठेवले. ती पार्वतीसारखी स्वरूपवान होती. तिचे जातक सांगण्यासाठी ते सर्व ज्योतिषांना बोलावले. ते म्हणाले की कन्या सुलक्षणी आहे, तिची कीर्ती गंगेसारखी होईल, ती पतीसह 10 सहस्त्र वर्ष राज्य करील, तिचे असे भविष्य वर्तवले. तेव्हा राजाला फार आनंद झाला. पण राजा सभेत बसला असता एक ब्राह्मण निर्भयपणे म्हणाला, हे राजा, माझे वचन ऐक. मी तुझ्या कन्येचे लक्षण सांगतो. तुझ्या कन्येच्या नशिबात 14व्या वर्षी वैधव्य आहे. ते ऐकून राजा एकदम बेशुद्ध पडला. तो ब्राह्मण तसे सांगून तात्काळ निघून गेला. हे सर्व सीमंतिनीला माहिती पडले. त्यामुळे ती विचारात पडली. पुढे याज्ञवल्क्य ऋषीची पत्नी मैत्रायणी राजमहालात आली. सीमंतीने तिला वंदन केले आणि तिची विनवणी केली. माझे रक्षण करा, माझे सौभाग्य स्थिर राहील असा उपाय सांगा. कन्येचे बोलणे ऐकून मैत्रायणी म्हणाली, तू शंकराला शरण जा, म्हणजे तुझे सौभाग्य स्थिर राहील. तिने सीमंतीला एक व्रत करण्यास सांगितले. सोमवारी उपवास करावा, शिवाची पूजा करावी. शिवाच्या अभिषेकाने पापाचा क्षय होतो. पीठ पूजन केले तर साम्राज्य मिळते. गंध, अक्षदा व फुलांनी पूजा केल्यास सर्व सौभाग्य मिळते. तेव्हा हे फूल तू सोमवारचे व्रत कर, त्यामुळे मोठी संकटे, कष्ट व दुष्कर्म याचा परिहार होतो. पार्वती व शंकर याची पूजा केल्यास सर्व पापे दूर जातात. असे ऐकून सीमंतिनीने लगेच त्या व्रताचा स्वीकार केला. नल दमयंतीच्या वंशात इंद्रसेन राजाचा राजकुमार चंद्रांगद याच्याबरोबर तिचा विवाह झाला. विवाह सोहळा खूप थाटात पार पडला. राजाने वऱ्हाडी मंडळीची अनेक द्रव्ये व अलंकार देऊन पाठवणी केली, पण कन्येच्या स्नेहामुळे राजपुत्राला व कन्येला ठेवून घेतले. सासऱ्याकडे आनंदाने व प्रेमाने राहत असता एक दिवस राजपुत्र सर्व दलभारासह कालिंदी नदीत जलविहारासाठी आनंदाने निघाला. राजपुत्र अनेक लोकांसह नदीत पोहत असता बुडाला. राजाचा जावई बुडाला म्हणून सगळीकडे एकच ओरडा सुरू झाला. त्याच्याबरोबरचे सर्व लोक, धट्टे-कट्टे नाविक यांनी पाण्यात खूप शोध घेतला, पण राजपुत्र कोणालाही सापडला नाही. ही वार्ता वाऱ्यासारखी राजमहालापर्यंत पोचली. हे ऐकून राजा मूर्छा येऊन धर्तीवर कोसळला. सीमंतिनी तर प्राणत्यागच करायला निघाली, पण राजाने व राणीने मुलीचे कसे तरी सांत्वन केले. राजाने कन्येला ममतेने प्राणत्याग करण्यापासून परावृत्त केले. तुझा पती निश्चित मरण पावला आहे असे ठाऊक नाही, म्हणून तुला वैधव्य आले असे म्हणता येणार नाही. तू जीव दिलास तर लोक तुझी निंदा करतील. तेव्हा तू 1 वर्षभर तरी आहे अशीच राहा, मग काय करायचे याचा विचार कर. पित्याचे वचन ऐकून तिने खूप विचार केला. तिने शंकराला साकडे घातले व आपले सोमवारचे व्रत तसेच चालू ठेवले. राजपुत्र नदीत बुडाला होता. तो पाताळात गेला. तेथे वासुकी राज्य करीत होते. नागलोकातील स्त्रिया नदी तीरावर घालून आल्या होत्या. नागलोकातील स्त्रिया नदी तीरापर्यंत खालून आल्या होत्या. तो राजकुमार प्रवाहात वाहत आलेला दिसला. त्याला नागकन्यांनी पात्रातून बाहेर काढले आणि अमृत आणून त्याच्यावर शिंपडले. तेव्हा राजकुमार
शुद्धीवर आला. सर्व नागकन्यांनी त्याला तक्षकाकडे नेले. राजपुत्र आश्चर्याने इंद्रभवनासारखी त्या पाताल नगरीची सुंदर रचना पाहत होता. पुढे त्याला मोठा सभा दिसली. सर्व सर्प तेथे आसनावर बसले होते. त्या सभेत उंच आसनावर सर्पराज बसला होता. राजपुत्राने त्याला अभिवादन केले. तक्षकाने नागकन्येजवळ राजपुत्राबद्दल चौकशी केली. तक्षकाने राजपुत्राशी विचारपूस केली. त्याचप्रमाणे राजपुत्राने सर्व घडलेला प्रसंग तक्षकाला सांगितला. त्याचे नम्र बोलणे ऐकून तक्षक संतुष्ट झाला व त्याला अभय दिले. तक्षक राजपुत्राला येथेच सुखाने राहा असे सांगत होता, पण राजपुत्र त्याला विनवणी करत म्हणाला, मी माझ्या पित्याचा एकुलता एक मुलगा आहे. माझी पत्नी 14 वर्षाची असून शिवव्रती सुशील सुस्वरूप आहे. माझे मन तिकडे ओढ घेत आहे. माझे सर्व आप्तेष्टे, माता पिता, पत्नी माझ्यासाठी दुःख करीत असतील. मी तुमचे दर्शन घेतले. माझे मन संतुष्ट झाले. तुम्ही माझे प्राण रक्षण केले. आता माझी व माझ्या आईवडिलांची भेट घडवावी. यांचे बोलणे ऐकून तक्षकाला संतोष झाला. त्याने पृथ्वीवर दुर्लभ अशी वस्त्रे भूषणे देऊन सोबत तिला आपला पुत्र व वाहन म्हणून वेगवान घोडा दिला. तू ज्यावेळी माझे स्मरण करशील त्यावेळी आम्ही येऊन तुझे कार्य सिद्धीस नेऊ असे अभिवचन दिले. दशक पुत्रासह राजपुत्र घोड्यावर आरूढ झाला व वेगाने त्याने मार्गक्रमण केले. तो ज्या ठिकाणी बुडाला होता तेथे तो क्षणातच आला. सीमंतीने त्याच ठिकाणी आपल्या सख्यासह नदीवरती आली होती. त्याला पाहून तिला आपल्या पतीचा भास होत होता, परंतु त्याचबरोबर नागकुमार होता, त्यामुळे तिला खात्री पटत नव्हती. राजकुमाराने सीमंतीला बघितले तेव्हा त्याचेही मनाची तीच अवस्था झाली, परंतु तिच्या अंगावर सौभाग्यालंकार नव्हते, त्यामुळे तोही भ्रमित पडला. मग त्याने धीर करून सीमंतिनीची विचारपूस केली. तिला काय बोलावे तेच सुचेना, म्हणून तिच्या सख्याने तिची सर्व माहिती सांगितली. सीमंतिनीने धीर करून विचारले, आपण माझी एवढी चौकशी का करता? आपण कोण, कुठले ते आम्हालाही कळावे. त्याच्या एकंदर बोलण्यावरून व वागण्यावरून हाच मला पती आहे अशी सीमंतिनीची खात्री पटू लागली. परंतु तिचे दुसरे मन सांगत होते, आपला पती नदीत बुडाला, मग मला सारखा भास का होत आहे? हे माझ्या व्रताचे फळ असेल. मैत्रायणीने सांगितले होते ते खरे ठरत असेल. अशा प्रकारचे विचार मनात चालू असताना इकडे राजपुत्र घोड्यावर स्वार झाला व सीमंतिनीची निरोप घेऊ लागला. तक्षकाच्या पुत्रासह तो आपल्या नगरीच्या वेशीजवळ येऊन पोचला. मध्यंतरीच्या काळात शत्रुपक्षाने इंद्रसेनाचा घात करून राज्य बळकावले होते. दशकाच्या पुत्राला त्याने आपल्या प्रतिनिधी म्हणून नगरात पाठवले व सर्व वस्तुस्थिती समजावून सांगितली. माझ्या वडिलांना तुरुंगातून मुक्त करून राजपदावर बसवा, नाहीतर तुम्हा सर्वांचा संहार करीन. चंद्रागंधाला दक्षकासारखा मित्र मिळाला आहे. त्याचे बोलणे ऐकून इंद्रसेनाने शत्रू विचार करू लागले. केलेल्या नीच कृत्याची त्यांना लाज वाटू लागली. त्यांनी इंद्रसेनाची झालेल्या गोष्टीबद्दल माफी मागितली आणि आमचे प्राण वाचावा अशी विनंती केली. इंद्रसेनेला तक्षक पुत्राने सांगितले, तुमचा पुत्र आला आहे. तो वासुकीच्या भेटीसाठी गेला होता. तो आता तुमच्या भेटीसाठी येत आहे. मंत्री, पुरोहित व नागरिक राजपुत्र परत आला म्हणून त्यांची भेटीस नवल करीत निघाले. अशा रीतीने पुत्राची व पित्याची भेट झाली. चंद्रागंधाने पित्याला साष्टांग नमस्कार घातला. त्यानंतर इंद्रसेन राजा आपली पत्नी आणि चंद्रागंध यासह पुन्हा वऱ्हाडासह लग्नासाठी चित्रवर्मा राजाच्या नगरीकडे आला. विवाह सोहळा पुन्हा केला गेला. श्री गुरुदत्त त्यांच्या पत्नीला म्हणाले, माझी आज्ञा म्हणूनच तुम्ही सोमवारचे व्रत करा. ते व्रत केलेत म्हणजे तुमच्याकडून माझी सेवा घडेल असे होईल. तेव्हा त्या दत्त विप्राने पत्नीसह सोमवारचे व्रत करण्यास आरंभ केला. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी